Hello students, in this video we are going to see pollen pistil interaction. So what is pollen pistil interaction? It is the interaction of pollen grains with sporophytic tissue, that is the stigma. Okay, the sporophytic tissues which are present on the stigma and the interaction of pollen grains with the same. Now in this photograph you can see the female gametophytic part. ओके, तो फिमेल गॅमेटोफायटिक पार्टचा सर्वात वरचा भाग कोणता आहे? इट इज द स्टिग्मा वन. ओके, अँड हियर यू कॅन सी वन सिंगल pollen grain you can see. Okay, so sporophytic tissue of stigma here and the pollen grain is here. So it is the interaction of pollen grain with the same interaction of this particular pollen grain with the stigma or the sporophytic tissues which are present on the stigma. It begins with the pollination and ends with the fertilization. Means this particular interaction, जे काही इंटरॅक्शन या ठिकाणी तुम्हाला दिसतंय पोलन आणि पिस्टिल ह्याचं जे काही इंटरॅक्शन आहे ते तुम्हाला कुठे दिसतंय? इट स्टार्ट्स विथ द पॉलिनेशन अँड इट एंड्स विथ द फर्टिलायझेशन. ओके, पॉलिनेशन म्हणजे ज्या वेळेला पोलन ग्रेन त्या स्टिग्मावर येऊन ड्रॉप होणार आहे आणि त्यानंतर त्या पोलन ग्रेनचा जो प्रवास आहे अलॉंग विथ दिस पोलन ट्यूब अप टू द ओव्हरी. फर्दर वी कॅन सी हिअर. ओके, सो तो संपूर्ण जो काही सिक्वेन्शियल इव्हेंट्स आहेत जे त्याला म्हटलं जातं पोलन पिस्टिल इंटरॅक्शन. नाव यू नो दिस दॅट दिस पर्टिक्युलर इज अ स्टिग्मा. त्याच्यानंतर हा जो भाग आहे तो स्टाईल आहे आणि त्याच्यानंतरचा जो खालचा भाग आहे तो अर्थातच ओव्ह्यूल आणि त्याच्यानंतर आहे ती ओव्हरी. ओके, ओव्ह्यूल आणि ओव्हरी हा संपूर्ण जो काही तुम्हाला कंप्लीट भाग दिसतो ह्याला आपण काय म्हणतो? कार्पेल किंवा त्याला पिस्टिल म्हणत असतो. बरोबर आहे. सो इट इज द इंटरॅक्शन ऑफ दिस पर्टिक्युलर पोलन पिस्टिल इंटरॅक्शन. म्हणजे काय? ते पर्टिक्युलर पोलन ग्रेन आणि हा संपूर्ण जो काही भाग आहे स्टिग्मा, त्याच्यानंतर स्टाईल आणि त्याच्यानंतर जी काही ओव्हरी आहे आणि आतमधलं ओव्ह्यूल म्हणजे एंटायर जे काही यांचं इंटरॅक्शन आहे त्यालाच म्हटलेलं आहे पोलन पिस्टिल इंटरॅक्शन. ओके, सो व्हॉट इज द डेफिनेशन? ऑल द इव्हेंट्स फ्रॉम द डिपॉझिशन ऑफ पोलन ग्रेन्स ऑन द स्टिग्मा टू द एंट्री ऑफ pollen tube in the ovule, that is the synergid, are called as the pollen pistil interaction. So for one mark question you may be asked this question, pollen pistil interaction म्हणजे काय? तर all the events from the deposition of pollen grains on the stigma to the entry of pollen tube in the ovule. दिस पर्टिक्युलर हिअर इन दिस फोटोग्राफ यू कॅन सी पॉलिनेशन म्हणजे काय? तर अर्थातच परागकण ज्या वेळेला त्या स्टिग्मावर येऊन पडणार आहे तिथनं पॉलिनेशनची प्रक्रिया स्टार्ट होते. बरोबर आहे. सो आफ्टर द डिपॉझिशन ऑफ दॅट पर्टिक्युलर पोलन ग्रेन ऑन द स्टिग्मा आणि त्याच्यानंतरचा त्या पोलन ग्रेनचा जो काही प्रवास आहे अलॉंग विथ द स्टाईल टू दॅट पर्टिक्युलर ओव्हरी आणि त्या आतल्या ओव्हरीच्या आतमध्ये जे काही ओव्ह्यूल आहे त्या ओव्ह्यूलच्या आतपर्यंत त्याचा प्रवास कसा होतो? आता हिअर वी हॅव स्टडीड ऑलरेडी हाऊ द पोलन ट्यूब इमर्जेस. बरोबर आहे ना. मेल गॅमेट्स कसे तयार होतात हे आपण पूर्वीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. सो दिस पर्टिक्युलर पोलन ट्यूब आहे त्या पोलन ट्यूबचा प्रवास हा ओव्ह्यूलमध्ये कसा जातो आणि पुढे फर्टिलायझेशन कसं होतं? सो दॅट पर्टिक्युलर एंटायर इव्हेंट्स आर कॉल्ड ॲज द पोलन पिस्टिल इंटरॅक्शन. ओके ओके, देन now see, in pollination often wrong type of pollen lands on the stigma. Okay, the pistil has the ability to recognize and accept the right or compatible pollen of the same species. काय म्हटलेलं आहे बघा ह्या ठिकाणी पॉलिनेशनमध्ये असं बऱ्याचदा होतं की वाऱ्याबरोबर त्याच्यानंतर आपण वी हॅव सीन और वी हॅव स्टडीड द मीन्स ऑफ पॉलिनेशन और एजन्सीज ऑफ पॉलिनेशन वी हॅव सीन. बरोबर आहे ना. म्हणजे पॉलिनेशन कोणकोणत्या घटकामार्फत होतं, जैविक असतील अजैविक असतील ते आपण बघितलेलं आहे. सो अनेक प्रकारचे पोलन ग्रेन्स या स्टिग्मावर येऊन पडत असतात. बरोबर आहे ना. सो ऑफन रॉंग टाइप्स ऑफ पोलन लँड्स ऑन द स्टिग्मा. आता हे बरेच जे काही पोलन ग्रेन्स यावर येऊन पडत असतात ते बरेच पोलन ग्रेन्स जर्मिनेट होतात असं नाही आहे. बरोबर आहे. जर्मिनेट म्हणजे काय? अर्थातच त्या ठिकाणी त्यांचं रुजणं असेल, त्याच्यानंतर त्याचा जो पोलन ट्यूब तयार होण्याची जी काही प्रोसिजर असेल आणि त्याच्यानंतर त्याचा जो पोलन ओव्ह्यूलच्या दिशेने जो काही प्रवास असेल तो प्रत्येक पोलन ग्रेन जो आहे तो करेलच असं नाही. बरोबर आहे. सो म्हणून त्यांनी काय म्हटलेलं आहे? ऑफन रॉंग टाईप ऑफ पोलन लँड्स ऑन द स्टिग्मा अँड द पिस्टिल हॅज द ॲबिलिटी टू रेकॉग्नाइज अँड ॲक्सेप्ट द राईट ऑर द कॉम्पेटेबल पोलन ऑफ द सेम स्पीसीज. काय म्हटलेलं आहे बघा? आता ही एंटायर ही पिस्टिल आहे माहिती आहे आपल्याला. दिस इज कॉल्ड एज द पिस्टिल ऑर द कार्पेल. स्टिग्मा, स्टाईल आणि ओव्हरी ही मी पुन्हा पुन्हा तुम्हाला का सांगते? कारण हा सगळ्या बेसवरच आपला लेसन बेस्ड आहे. लक्षात घ्या. म्हणजे हा तुम्हाला गॅमेटोफायटिक पार्ट हा तुम्हाला समजायला हवा कारण त्याच्यानंतरच आपला पुढचे भाग समजू शकतात. Okay, so this particular pistil has the ability to recognize and accept the right type of pollen grain.
okay, that is about to germinate. It is a very dynamic process involving pollen recognition followed by the inhibition or the promotion of pollen germination. काय म्हटलेलं आहे बघा, इट इज द डायनेमिक प्रोसेस म्हटलेलं आहे. म्हणजेच काय, पोलनचं रेकग्निशन होणं आवश्यक आहे. कोणता पोलन रुजणार आहे, कोणता पोलन हा रुजू शकत नाही किंवा त्याला बाहेर काढून टाकलं पाहिजे. सो इट इज अबाउट द रेकग्निशन ऑफ द पोलन ग्रेन बाय द पिस्टिल अँड फॉलोड बाय द इनहिबिशन ऑर द प्रमोशन ऑफ द पोलन जर्मिनेशन. आणि ते ओळखल्यानंतर पिस्टिल काय करतं सांगा, कुठले पोलन ग्रेन बाहेर टाकायचे आहेत आणि कुठले एक्सेप्ट करायचे आहेत, कुठले इनहिबिट करायचे, कुठल्याला प्रमोट करायचं आहे फॉर द पर्पज ऑफ जर्मिनेशन. दॅट पर्टिक्युलर थिंग इज pistil has to be decided. Okay, then the ability of pistil to recognize the pollen is because of certain chemical components present in the pollen grain which interact with the stigma. आता त्यांनी काय सांगितलेलं आहे बघा, ही जी ॲबिलिटी आहे टू रेकग्नाइज द राईट टाईप ऑफ पोलन ग्रेन, ही कशामुळे मिळते त्या स्टिग्माला. इट इज जस्ट बिकॉज ऑफ द केमिकल कंपोनंट प्रेझेंट इन द पोलन ग्रेन. ह्या पर्टिक्युलर पोलन ग्रेनमध्ये, ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता, ह्या पर्टिक्युलर पोलन ग्रेनमध्ये अशा पद्धतीचे केमिकल कंपोनंट असतात की ज्यामुळे काय होतं, त्या ती स्टिग्मा जी असते ती बरोबर रिकॉग्नाइज करते की हा पर्टिक्युलर पोलन ग्रेन ह्या ठिकाणी रुजू शकतो की त्याला आपण इनहिबिट करायला हवं. ठीक आहे. द कॉम्पेटिबल पोलन ॲब्सॉर्ब्स द वॉटर and the nutrient from the surface of the stigma, germinate and produces the pollen tube. त्यांनी काय म्हटलंय बघा, ह्या ठिकाणी जो राईट टाईप ऑफ पोलन ग्रेन असेल किंवा कॉम्पॅटिबल असेल, इट ॲब्सॉर्ब्स द वॉटर अँड द न्यूट्रियन फ्रॉम द सरफेस ऑफ स्टिग्मा. या स्टिग्माच्या सरफेसवर काय आहे, जर हा कॉम्पॅटिबल असेल, चांगल्या पद्धतीचा असेल, जर्मिनेट करणारा असेल, तर वॉटर स्टिग्माच्या सरफेसवर जे काही वॉटर कंटेंट असेल किंवा न्यूट्रियंट्स असतील, पोषक तत्व असतील, ती काय केली जातात, ह्या पोलन ग्रेन मार्फत ॲब्सॉर्ब केली जातात. कशा पद्धतीने ॲब्सॉर्ब केली जाईल, कारण ह्याच्यामध्ये ऑलरेडी काही केमिकल कंपोनंट असतात जी त्याला रुजायला मदत करतात. ठीक आहे. सो इट अबाउट दॅट पर्टिक्युलर वॉटर अँड द न्यूट्रियंट, इट इज ॲब्सॉर्ब बाय द पोलन ग्रेन. आणि हळूहळू काय होतं सांगा, ह्या ठिकाणी जसं आपण पूर्वीच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे, त्या पोलन ट्यूब ग्रेनमधून काय होतं सांगा, हळूहळू पोलन ट्यूब बाहेर पडायला लागते किंवा इमर्ज व्हायला लागते. ठीक आहे. सो दॅट इज अबाउट द जर्मिनेशन. एकदा हा कॉम्पॅटिबल टाईप ऑफ पोलन ग्रेन जर्मिनेट झाला की त्याचा पुढचा प्रवास हा स्टाईल मार्फत सुरुवात होतो किंवा पोलन ट्यूब मार्फत हा सुरुवात होतो. ठीक आहे. देन फर्दर ग्रोथ ऑफ पोलन ट्यूब थ्रू द स्टाईल इज डिटरमाइंड बाय द स्पेसिफिक केमिकल्स. आता बघा, एकदा ह्या ठिकाणी पोलन ट्यूब तुम्हाला इमर्ज झालेली दिसली की त्याची लेंथ हळूहळू वाढत जाणार आहे. ठीक आहे. सो इट्स फर्दर ग्रोथ ऑफ पोलन ट्यूब थ्रू द स्टाईल इज डिटरमाइंड बाय द स्पेसिफिक केमिकल्स. काही स्पेसिफिक केमिकल्स असतात ज्यामुळे काय होतं सांगा, ह्याची फर्दर ग्रोथ व्हायला सुरुवात होते. ठीक आहे. सो हिअर यू कॅन सी पोलन ट्यूब इज देअर, इट डाऊनवर्ड डायरेक्शन तरी दाखवलेली आहे, खालच्या साईडने ती वाढणार आहे. त्याच्यानंतर ही आपण ओव्हरी या ठिकाणी माहिती आहे आपल्याला, आणि आतला भाग आहे तो ओव्ह्यूल्स आहे. ओके. द स्टिग्मॅटिक सरफेस रिफ्यूज द अदर रॉंग टाईप ऑर इनकॉम्पेटिबल पोलन ग्रेन. आता ह्याच वेळेला ज्या वेळेला हा पर्टिक्युलर कॉम्पेटिबल पोलन ग्रेन ह्या ठिकाणी जर्मिनेट होतोय, त्याच वेळेला बाकीचे जे काही पोलन ग्रेन्स आहेत जे इनकॉम्पेटिबल असू शकतात, ते काय केले जातात, ह्या ठिकाणी स्टिग्मॅटिक सरफेसवरून रिफ्यूज केले जातात. रिफ्यूज फॉर वॉट, रिफ्यूज फॉर द जर्मिनेशन. त्यांचं जर्मिनेशन होऊ दिलं जात नाही. ठीक आहे. अ फिजिओलॉजिकल मेकॅनिझम ऑपरेट्स टू इन्शुअर दॅट ओनली इंट्रा स्पेसिफिक ऑफ दॅट मीन्स ऑफ द सेम स्पेसिस पोलन जर्मिनेट सक्सेसफुली. एक प्रकारची फिजिओलॉजिकल मेकॅनिझम असते, ती काय करणार आहे, इट ऑपरेट्स टू इन्शुअर दॅट ओनली इंट्रा स्पेसिफिक, म्हणजे सेम स्पेसिसची काय सांगितलेली आहे, सेम स्पेसिस. म्हणजेच काय, हे पर्टिक्युलर जे फूल आहे ते पर्टिक्युलर फूल कुठल्या स्पेसिसचं आहे, मग त्याच पर्टिक्युलर स्पेसिसची जी अदर फुलं आहेत, बाकीची फुलं आहेत, त्यांच्यावरचे जे पोलन ग्रेन्स आहेत तेच ह्या ठिकाणी कसे पडतील, ऑफ द सेम स्पेसिसचेच पोलन ग्रेन कशा पद्धतीने जर्मिनेट होतील, ह्या बाबतीत काय केलं जातं सांगा, ही पर्टिक्युलर स्टिग्मा जी आहे ती काय करते, एन्श्युअर करत असते. बरोबर आहे ना. किंवा सेम स्पेसिसचे पोलन्स काय केले जातात, थोडक्यात एक्सेप्ट केले जातात, सो दॅट द पोलन जर्मिनेट सक्सेसफुली. का केलं जातं हे, कारण त्या पर्टिक्युलर सेम स्पेसिस असेल तर ते पर्टिक्युलर पोलन ग्रेन्स या ठिकाणी व्यवस्थित रुजू शकतात, जर्मिनेट होऊ शकतात. ओके. द पोलन ट्यूब इज फायनली पुश्ड थ्रू द ओव्ह्यूल अँड रिचेस द एम्ब्रियो सॅक. काय म्हटलेलं आहे बघा या ठिकाणी, द पोलन ट्यूब आता ज्या वेळेला ही बाहेर आतमध्ये आलेली आहे, ही काय होते सांगा, इट इज फायनली पुश्ड थ्रू द ओव्ह्यूल. तिचा प्रवास हा कुठे चालू होतो, ह्या दिशेने चालू होतो. तर ह्या ठिकाणी तुम्हाला हा जो भाग आहे ओव्ह्यूलचा भाग, हा तुम्हाला अशा पद्धतीने सेपरेट दाखवलेला आहे बघा. ओके. सो ही जी पोलन ट्यूब आलेली आहे, आता फक्त मी तुम्हाला ह्या ठिकाणी आणून दाखवते. ह्या ठिकाणी काय सांगितलं आहे, फोटोग्राफ सेम आहे, फक्त तुम्हाला त्याचा प्रवास दाखवलेला आहे बघा. आता ह्या ठिकाणी जी काही पोलन ट्यूब तुम्हाला आलेली आहे, तिचा प्रवास ह्या बाजूने असा होऊन तो
आतमध्ये इन्सर्ट होणार आहे, लक्षात घ्या. म्हणून ही याप्रमाणे ह्या ठिकाणी सिंगल डायग्राम तुम्हाला दाखवलेली आहे. दिस इज द पोलन ट्यूब. आता ह्या ठिकाणी ज्यावेळेला ती पोलन ट्यूब आत येत असते त्यावेळेला अर्थातच हा जो वरचा भाग तुम्हाला दिसतोय पोलन ग्रेनचा राऊंडेड सरफेस, तो अर्थातच ह्याच ठिकाणी राहणार आहे, तो पुन्हा खाली येणार नाही आहे. फक्त पोलन ट्यूब जी आहे अलॉंग विथ द मेल गॅमेट्स अँड द न्यूक्लियसचा जो भाग आहे, हा जो भाग आहे तो काय होणार सांगा, त्याचा प्रवास हा अशा पद्धतीने ओव्ह्यूलच्या दिशेने चालू होणार आहे. ओके, सो पोलन ट्यूब इज फायनली पुश्ड थ्रू द ओव्ह्यूल अँड रिचेस द एम्ब्रियो सॅक. आता हा तुम्हाला भाग माहिती आहे आपल्याला, वी हॅव स्टडीड ऑलरेडी. दिस इज द पार्ट ऑफ द एम्ब्रियो सॅकचा भाग आहे. त्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळे काय दिसतात, सिनर्जिड्स दिसतात. ओके, सो दॅट वी आर गोइंग टू सी फर्दर. सो हा जो पोलन ट्यूब आहे त्याचा प्रवास, आता ह्या ठिकाणी तुम्हाला 3 डॉट्स दिसतात बघा. हे 3 डॉट्स कसले आहेत सांगा, दे आर अबाउट द मेल गॅमेट्स आहेत 2 आणि एक आहे तो न्यूक्लियसचा भाग आहे. सो ऑल दिस कंपोनंट दे हॅव टू बी इन्सर्टेड इनसाइड or inserted within that particular embryo sac. Okay, then the tip of the pollen tube, see further, the tip of the pollen tube enters in one of the synergids and then ruptures to release the content. आता tip of the pollen tube, आता ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता हा जो पोलन ट्यूबचा भाग आहे तो काय होतो सांगा. आता हे आहेत ते सिनर्जिड सेल्स आहेत, दॅट वी नो. दिस इज द एम्ब्रियो सॅक. ओके, दीज आर द सिनर्जिड, दिस इज द पोलन ट्यूब. ओके, सो पोलन ट्यूबची जी टीप आहे ती इन्सर्ट होणार आहे. इट इन्सर्ट्स इन वन ऑफ द सिनर्जिड अँड देन रप्चर्स. इथे आतमध्ये इन्सर्ट झाल्यानंतर ती रप्चर होणार आहे, ब्रेक ओपन होणार आहे आणि त्यातले जे कंटेंट आहेत ते ह्या ठिकाणी रिलीज केले जाणार. ठीक आहे. पोलन ग्रेन कॅन ऑल्सो बी इंड्यूस टू जर्मिनेट इन अ सिंथेटिक मीडियम सांगितलेलं आहे. ओके, म्हणजे सिंथेटिक मीडियम वापरून सुद्धा ह्यांचं जर्मिनेशन आपण करू शकतो. सुक्रोज इंड्युसेस पोलन जर्मिनेशन अँड द ट्यूब ग्रोथ इन द विट्रो. म्हणजे हे आता हेच सांगितलेलं आहे, हे आपण इन विट्रो म्हणजे काय सांगा, आउट ऑफ द बॉक्स आपण ज्याला म्हणतो, किंवा परीक्षा ह्याच्यामध्ये आपण लॅबोरेटरीमध्ये जर आपल्याला करायचं असेल, सी वॉट इट हॅज रिटन, इट परफॉर्म्ड ऑर द टेकिंग प्लेस इन द टेस्ट ट्यूब, कल्चर डिश ऑर द एल्सवेअर आउटसाइड द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आता हे जे प्रोसिजर आहे ती नॅचरल तुम्हाला दिसते, बरोबर आहे ना. पण जर आपल्याला आउटसाइड द मेकॅनिझम ऑर्गॅनिझम करायची असेल, आउट ऑफ द बॉडी ऑफ द ऑर्गॅनिझम करायची असेल, किंवा एखाद्या टेस्ट ट्यूबमध्ये आपल्याला ही प्रोसिजर करून बघायची असेल, तर त्या ठिकाणी सुक्रोज नावाचं सोल्युशन वापरलं जातं. का तर फॉर द पर्पज ऑफ द पोलन जर्मिनेशन अँड फर्दर ट्यूब ग्रोथ. ओके, ॲडिशन ऑफ बोरिक ॲसिड फॅसिलिटेट्स अँड ॲक्सेलरेट द पोलन जर्मिनेशन. सो हा जो पॉईंट आहे तो इन विट्रोचा आहे, लक्षात ठेवा. इन विट्रो म्हणजे काय, इन द टेस्ट ट्यूब असेल किंवा एखाद्या कल्चर डिशमध्ये, म्हणजे थोडक्यात आउट ऑफ द म्हणजे आर्टिफिशियल वेने तुम्हाला जर पोलन जर्मिनेशन करून बघायचं असेल. आता हा एक एक्सपेरिमेंटल भाग आहे, लक्षात घ्या. तुम्हाला प्रॅक्टिकलसाठी हा विचारला, प्रॅक्टिकलसाठी आहे अर्थातच, तो आपण पुढे बघू शकतो. ठीक आहे. सो इन केस ऑफ दॅट सुक्रोज सोल्युशन कॅन बी युज्ड अँड फॉर द फर्दर ॲक्सेलरेशन ऑफ द पोलन जर्मिनेशन बोरिक ॲसिड कॅन बी used. Okay, so now see, due to pollen pistil interaction what happens, intense competition develop even in the compatible pollen grains, that is the gametes. आता ह्या ठिकाणी पोलन पिस्टिल इंटरॅक्शन मुळे होतं काय होतं सांगा, ह्याच्यामध्ये व्हॉट इज द पर्पट किंवा त्याच्यामध्ये काय साध्य होतं, तर इंटेन्स कॉम्पिटिशन डेव्हलप इवन इन द कॉम्पिटेबल पोलन ग्रेन्स. पण ह्या ठिकाणी तुम्हाला 5 पोलन ग्रेन्स दिसत आहेत बघा, ह्या ठिकाणी स्टिग्मावर आलेले, बरोबर आहे. त्या 5 पोलन ग्रेनपैकी किती पोलन ग्रेन रुजणार आहेत, लक्षात घ्या. ह्याच्यामध्ये त्यांच्यामध्ये काय सुरू होते, द इंटेन्स कॉम्पिटिशन हॅज बीन स्टार्ट्स इन बिटवीन दिस कॉम्पॅटिबल पोलन ग्रेन्स म्हटलेलं आहे. या पोलन ग्रेन्समध्ये अशा पद्धतीचं कॉम्पिटिशन सुरू होतं या पोलन पिस्टिल इंटरॅक्शनमध्ये, की ज्यामुळे राईट टाईप ऑफ पोलन ग्रेन जर असेल तरच तो काय केला जातो, रुजू शकतो, त्या ठिकाणी जर्मिनेट होऊ शकतो. ठीक आहे. इट ऑल्सो प्लेज अन इम्पॉर्टंट रोल इन द सेक्शुअल रिप्रोडक्शन अँड द सीड जर्मिनेशन. कशासाठी महत्त्वाचं आहे हे पोलन पिस्टिल इंटरॅक्शन, सगळ्या प्रकारचेच पोलन्स या ठिकाणी जर्मिनेट होऊ शकत नाहीत. पिस्टिल जो आहे तो काय करतो, राईट टाईप ऑफ पोलन ग्रेनच काय करतो सांगा, जर्मिनेट होण्यासाठी अलाउड करत असतो. ओके, सो इट प्लेज अन इम्पॉर्टंट रोल इन द सेक्शुअल रिप्रोडक्शन अँड द सीड जर्मिनेशन. सो थोडक्यात पोलन पिस्टिल इंटरॅक्शनचं हे महत्त्व आहे, लक्षात घ्या. दीज 2 पॉईंट्स दे आर इम्पॉर्टंट फॉर द, एका मार्कासाठी तुम्हाला विचारलं जाऊ शकतात की वाय पोलन पिस्टिल इंटरॅक्शन इज इम्पॉर्टंट इन केस ऑफ द फर्टिलायझेशन टेक्निक किंवा फर्टिलायझेशन इव्हेंट्स. ओके, सो हे 2 पॉईंट्स तुमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. ओके, सो दिस इज अबाउट द पोलन पिस्टिल इंटरॅक्शन. Moving forward, artificial hybridization. Now what is artificial hybridization is, इट इज वन ऑफ द मेजर अप्रोचेस यूज्ड इन द क्रॉप इम्प्रूव्हमेंट. आता क्रॉप इम्प्रूव्हमेंट म्हणजे काय, जी काही पिकं घेतली जातात शेतकऱ्यांकडून, त्या पिकांमध्ये चांगल्या पद्धतीचं इम्प्रूव्हमेंट व्हावं. आता इम्प्रूव्हमेंट म्हणजे काय, की डिसीज फ्री क्रॉप असेल किंवा त्यांची लॉंगेविटी वाढण्याच्या दृष्टीने असेल किंवा पिकांचं उत्पादन जास्त पद्धतीने जास्त प्रमाणामध्ये घेतला जाणारा जो काही व्ह्यू आहे. सो हे सगळे टेक्निक कशामध्ये येतात, इम्प्रूव्हमेंट ऑफ क्रॉप किंवा एखाद्या पिकाचं चांगल्या पद्धतीने उत्पादन घेणं, डिसीज फ्री असणं वगैरे वगैरे. ओके, सो दिस इज वन ऑफ द मेजर अप्रोच अमंग दिस
क्रॉप इम्प्रुव्हमेंट आहे. त्याच्यानंतर बघा, इट इज आर्टिफिशियल मेथड इन विच ओनली द डिझायर्ड पोलन ग्रेन्स आर हँड पॉलिनेटेड अँड युज्ड फॉर द फर्टिलायझेशन. अर्थातच ही आर्टिफिशियल मेथड आहे, इट इज नॉट द नॅचरल वन. आणि ह्यामध्ये काय केले जातात की डिझायर्ड पोलन ग्रेन्स, डिझायर्ड म्हणजे काय, जे चांगल्या पद्धतीने जर्मिनेट होऊ शकतील, चांगल्या पद्धतीचं प्रोडक्शन देऊ शकतील, अशा पद्धतीचेच पोलन ग्रेन्स सिलेक्ट केले जातात. अँड इट हॅज टू बी स्प्रेड ऑन द सरफेस ऑफ दॅट पर्टिक्युलर स्टिग्मा. लक्षात घ्या, हँड पॉलिनेटेड म्हणजे काय, हाताने ते पॉलिनेट केले जातात किंवा स्प्रेड केले जातात. अँड दे आर युज्ड फॉर द फर्दर फर्टिलायझेशन. ओके, अँड फॉर दिस आर्टिफिशियल hybridization, two techniques are used. First is the emasculation. So this is accomplished through emasculation. आता emasculation म्हणजे काय, तर रिमूव्हिंग ऑफ द एंथर्स. हे एकेका मार्काचे प्रश्न आहेत, लक्षात घ्या. व्हॉट इज emasculation? That is the removing of the anthers. And bagging, that is the putting a plastic bag over the bud procedure. Okay, so ही आर्टिफिशियल हायब्रिडायझेशनची टेक्निक जी आहे ती दोन प्रोसिजरने होते. एक आहे ते इमॅस्क्युलेशन, दुसरी आहे ती बॅगिंग. सो व्हॉट इज द इमॅस्क्युलेशन? This is also called as the forceps method. Okay, so here you can see in this photograph, हे तुम्हाला काढता आले पाहिजेत, लक्षात घ्या. इमॅस्क्युलेशन म्हणजे काय, ह्या ठिकाणी तुम्हाला एक फुलाची कळी दिसते, बरोबर आहे. दॅट इज द टोटली क्लोज्ड वन. सो काय केलं जातं, ही फ्लॉवर बड जी आहे, आता अर्थातच ही इमॅच्युअर स्टेजला आहे. सो ज्यावेळेला ती फुलाची कळी इमॅच्युअर स्टेजला असेल, त्यावेळेला विथ द हेल्प ऑफ फोर्सेप काय केले जातात, सुरुवातीला त्याच्या ज्या पाकळ्या आहेत त्या हळूवार बाजूला केले जातात. ओके, अँड आफ्टर ओपनिंग दॅट पर्टिक्युलर petals, what has to be done with the help of forceps. हे जे तुम्हाला ह्या ठिकाणी, आता ह्या ठिकाणी तुम्हाला आतला भाग माहिती आहे, ह्या ठिकाणी मेल गॅमेटोफाईट आणि फिमेल गॅमेटोफाईट असतं, बरोबर आहे. अँड्रोशियम अँड द गायनोशियम. अँड्रोशियम म्हणजेच काय, दीज आर द अँथर्स वन. ओके, सो हे जे अँथर्स आहेत ते काय केले जातात सांगा, विथ द हेल्प ऑफ दिस फोर्सेप इट हॅज टू बी रिमूव्ड आउट. ओके, हे काढून टाकले जातात. सो रिमूव्हिंग ऑफ द अँथर्स इज कॉल्ड ॲज द इमॅस्क्युलेशन. हे लक्षात ठेवायचं. ओके, अँड हे जे चार तुम्हाला अँथर्स दिसत आहेत, हे चारही अँथर काढून टाकल्यानंतर हे जे फ्लॉवर आहे किंवा फ्लॉवर बड आहे, हे काय होणार आहे, अर्थातच आता युनिसेक्शुअल होणार आहे. सो का, कारण ह्याच्यामध्ये फक्त आपण काय ठेवणार आहोत, फिमेल गॅमेटोफाईट या ठिकाणी ठेवणार आहोत आणि मेल गॅमेटोफाईट आपण काढून टाकणार आहोत. ओके, पहिल्यांदा हे जे फूल आहे किंवा फुलाची जी काही कळी आहे ती बायसेक्शुअल आहे, बरोबर आहे. यामध्ये आपल्याला दोनही मेल आणि फिमेल गॅमेटोफाईट दिसत आहेत. पण आपण जर मेल गॅमेटोफाईट काढून टाकले तर हे जे बड आहे ते युनिसेक्शुअल झालं. ठीक आहे, सो दिस इज अबाउट द इमॅस्क्युलेशन. अँड फर्दर दॅट काय केलेलं आहे बघा, एकदा हे फूल आपण काय केल्यानंतर, आफ्टर द इमॅस्क्युलेशन दिस पर्टिक्युलर बर्ड इट हॅज टू बी रॅप्ड इन पर्टिक्युलर प्लास्टिक बॅग. एखादी प्लास्टिक बॅग घ्यायची आहे, या ठिकाणी पुटिंग अ प्लास्टिक बॅग ओव्हर द बड. ही प्रोसिजर झाल्यानंतर इमिजिएट काय केलेलं आहे बघा, ह्या ठिकाणी एक प्लास्टिक बॅग घेतलेली आहे आणि ह्या पर्टिक्युलर फुलाची जी काही कळी आहे, जी आपण इमॅस्क्युलेट केलेली आहे, त्याच्यावर काय केलेली आहे, ही झाकलेली आहे आणि ह्या ठिकाणी त्याला टाय केलेलं आहे, म्हणजे बांधून ठेवलेली आहे. आणि ह्याला एक ह्या ठिकाणी टॅग दिलेला आहे. टॅग म्हणजे काय, या ठिकाणी कोणत्या दिवशी, म्हणजे आता आपल्याला त्यामध्ये डेट मेन्शन करायची असेल, कोणत्या वेळेला ती तुम्ही केलेली आहे प्रोसिजर, हे सगळं तुम्ही ह्या ठिकाणी ह्या टॅगवर लिहू शकता. ठीक आहे, सो दिस इज द प्रोसिजर ऑफ बॅगिंग अँड द टॅगिंग. लक्षात घ्या, द लेफ्ट साईड डायग्राम्स आर जस्ट टू अंडरस्टँड द कन्सेप्ट. आता ह्या ठिकाणी ह्या ज्या डायग्राम्स आहेत त्या तुम्हाला मी कशासाठी दिलेल्या आहेत, ही जी कन्सेप्ट आहे ती समजून सांगण्यासाठी दिलेल्या आहेत, लक्षात घ्या. ठीक आहे, so this is about the emasculation and this is about the bagging and the tagging. Polythene bag you can see that has to be packed on the particular the flower bud and त्याच्यानंतर आपण त्याला टॅग लावणार आहोत. सो दिस इज अबाउट द कन्सेप्ट ऑफ द आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन. 2 मार्कासाठी तुम्हाला आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन म्हणजे काय विचारलं जाऊ शकतं, किंवा तुम्हाला 1 मार्काचं इमॅस्क्युलेशन किंवा बॅगिंग टॅगिंग हे विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे, सो इन दिस व्हिडिओ व्हॉट वी हॅव सीन अबाउट द पोलन पिस्टिल इंटरॅक्शन. ओके, पोलन पिस्टिल इंटरॅक्शन म्हणजे काय, पोलन ग्रेन्स कशा पद्धतीने स्टिग्मा सरफेसवर लाय होतात किंवा त्याच्यावर ते पडतात, त्याच्यानंतर त्याचं रिकग्निशन कशा पद्धतीने केलं जातं. पिस्टिल म्हणजे काय, पिस्टिलवर कोणते घटक असतात की ज्यामुळे पोलनचं जर्मिनेशन होऊ शकतं आणि कशा पद्धतीने त्यांचं इंटरॅक्शन होऊ शकतं, कशा पद्धतीने पोलन ट्यूब इमर्ज होते आणि त्या पोलन ट्यूबचा प्रवास जो आहे तो ह्या ठिकाणी ओव्ह्यूलपर्यंत जातो किंवा ओव्ह्यूलच्या आतपर्यंत जातो आणि त्यानंतर फर्टिलायझेशनची प्रोसिजर फर्दर स्टार्ट होते. सो हे सगळे आपण काय बघितलेले आहेत, ह्या व्हिडिओमध्ये आपण ते घटक बघितलेले आहेत. ओके, सो ह्याच्यामध्ये and further moving further what we have seen, what is the importance of pollen pistil interaction, that 2 points we have seen. and finally the artificial hybridization techniques ज्या आहेत त्या कोणत्या आहेत त्या मी बघितलेल्या आहेत. ओके, सो दिस इज अ व्हेरी सिम्पल कन्सेप्ट टू अंडरस्टँड. ओके, थँक्यू.